आज मी जनार्दन पाटील बोला. नगराध्यक्ष साहेब, वार्ड मेंबर आमचे विलासरावजी तनपुरे साहेब, निसारभाई अन्सारी नगरसेवक यांच्या आज आमच्या घरी आले. घरकुलाबद्दल त्यांनी जे बोललं त्याबद्दल त्यांचं धन्यवाद. आजी, आता घर मालकीचं व्हायला लागलं, काय सांगा? काय सांगाल, तुमचे उपकार आमच्यावर. नगराध्यक्ष किशोर गारोळे यांनी पुढाकार घेतला या विषयामध्ये. आता आमचे घरकुल करून दिले ते आहे ना आमचं चांगलं तनपुरे साहेब, आपले काय यायचं ना नगराध्यक्ष किशोर भाऊ गारुळे यायले आम्ही सहकार्य केलं. त्याने आम्हाला सहकार्य करा, आम्हाला घरकुल करून द्या आणि आमचे घर आमच्या नावावर करून द्या. आता नावावर व्हायला घर. मग हेच आमची पुढं सहकार्यच करू. आम्ही पहिल्यापासून त्याला सहकार्य करणार, पुन्हा बी करू, पुन्हा सहकार्य करू त्याला. बर. तर याच नगर परिषदेचे नगराध्यक्ष, नगरसेवक यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आली. घराचं मोजमाप झालं. खरं तर घराचे मालक तुम्ही होणार आहे, काय भावना आहे? त्यांचे मनापासून धन्यवाद. ते आले, त्यांनी मोजणी वगैरे केली, आमच्याशी चांगल्या प्रकारे बोल भाषण करून त्यांनी आमचं घर वगैरे मोजून घेतलं. त्यांच्याबद्दल त्यांचे धन्यवाद. नगरसेवक साहेब आले, किशोरभाऊ गारोळे, सनखोरे साहेब आले, निसारभाऊ अन्सारी आले, त्यांच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद. आम्हाला किशोरभाऊ गारोळेने कार्ड दिलेलं आहे, म्हणजे मोफत उपचारासाठी. म्हणजे आर्थिक कामी आले त्यांचे, त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. मिलिंद नगर हा घरकुल कायमस्वरूपी करण्याबाबतचा आरक्षित झोन आहे. या झोनमध्ये नगराध्यक्ष किशोरभाऊ गारोळे, निसारभाई अन्सारी, सतीश ताजने सर, त्याच्यानंतर महेश रेंडे, नितीन तुपे, सुमित धोटे, आकाश घोडे, धर्माभाऊ बनशरे, नगर परिषदेचे सर्व कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये आयुष्यमान कार्ड 5 लाखापर्यंत मोफत उपचार हा कार्ड आपण गोरगरीब जनतेसाठी या ठिकाणी नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये देण्याचा प्रयत्न करीत आहोत. कारण मिलिंद नगर हा अतिशय गोरगरीब लोकांची वस्तीचा एरिया आहे. या एरियामध्ये ते लोक सातत्यानं आम्हाला निवडून त्या ठिकाणी देतात आणि निवडून देत असताना या मागील निवडणुकीमध्ये त्यांनी नगराध्यक्ष यांना भरपूर असा मताचा लीड त्या ठिकाणी दिला. ते शक्य झालं या मतदारांमुळे. त्यांचा विश्वास, त्या विश्वासाला नगराध्यक्ष आणि आम्ही नगरसेवक कदापिही तडा जाऊ देणार नाही. त्याच्यामुळे आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये नगराध्यक्षांच्या उपस्थितीमध्ये 5 लाखापर्यंतचं मोफत उपचारचं कार्ड आपण जनार्दन पाटील यांना देत आहोत. जनार्दन पाटील हे अतिशय गरीब मेहनती कुटुंब आहे. एक धोबी कपडे प्रेस करून ते व्यवसाय करतात आणि व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करतात. आणि वार्डातील प्रत्येक नागरिकांना मी या प्रसारमाध्यमातून सांगू इच्छितो की प्रत्येकाच्या घरी 5 लाखपर्यंतचं मोफत उपचाराचं कार्ड हे आमचे कार्यकर्ते किंवा आम्ही स्वतः त्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरी नेऊन देऊ. प्रत्येकाचं घर हे कायमस्वरूपी ज्यांच्याजवळ 2011 पूर्वीच्या जे काय डॉक्युमेंट्स असतील ते त्यांनी द्यावे. त्यांचं अतिक्रमण असलेलं घर हे त्यांच्या नावावर करून देण्याचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी नगराध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये राहील. एवढी ग्वाही मी आपल्याला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो आणि थांबतो. म्हणजे सुरुवात झालेली, कशी रूपरेषा आहे, काय एकंदरीत? आता याच्यामध्ये अतिक्रमण धारकांना नियमाकुलचा हा विषय याच्या आधी बऱ्याच राज्यकर्त्यांनी म्हणता येईल किंवा राजनेत्यांनी म्हणता येईल किंवा नगरसेवक, नगराध्यक्ष यांनी म्हणता येईल घेतला, परंतु पूर्णदास कोण आजपर्यंत नेलेला नाहीये. 2011ला जी आर निघालेला आहे अतिक्रमण धारकांना नियमित करण्याचा. 2018लाही आला, 19लाही आला, 2022लाही जी आर आला, पण आजपर्यंत त्याचा फॉलोअप कोणी घेतला नाही आणि त्यात हात कोणी टाकला नाहीये. परंतु आम्ही नगर परिषदची निवडणूक चालू असताना येथील नागरिकांना आम्ही एक शब्द दिला होता की जवळजवळ मेकरमधील जे अतिक्रमण धारक आहेत यांना आम्ही सत्तेत आल्यानंतर त्यांचे सर्व घरकुल जे असतील, घरं असतील, जागा असतील, ह्या आम्ही त्यांना नियमाकुल करून देऊ. तर यांना वर्ग 2चा दर्जा म्हणजे भोगवटदार 2 असं यांना म्हणण्यात येतं. सरकारी जागा ज्या असतील त्यावर या अतिक्रमण धारकांचा ताबा जो आहे, तर यांना त्यांची पूर्ण आपण एक कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम दिलेलं आहे. त्यांच्या मार्फत त्यांची मोजणी करून 500 स्क्वेअर फूट ते 1500 स्क्वेअर फूट पर्यंत जागा त्यांना आपण देत आहोत. यामध्ये SC आणि ST यांना ह्या जागा एकदम मोफत मिळत आहेत.
व याच्या व्यतिरिक्त बाकी लोकांना जो सरकारी भरणार आहे तो करावा लागेल आणि त्यांना डॉक्युमेंटच्या याच्यामध्ये काही लोकांच्या असेसमेंट बनलेले आहेत, काहींचे असेसमेंट नाही आहेत, तरी 2011 पूर्वीचा जोही पुरावा असेल, त्यांना दंडाची पावती मिळालेली असेल किंवा त्यांच्याकडे लाईन बिल असेल, जो काही पुरावा त्यांच्याकडे असेल त्यांनी तो नगर परिषदेला सादर करावा व त्या बेसिसवर आपण त्यांना ती जागा नियमाकुल करून देत आहोत. तर ही जी योजना आहे ही छत्रपती महाराज राजस्व अभियान अंतर्गत ही राबवण्यात येत आहे आणि 2024च्या GRच्या हिशोबाने हे काम चालू आहे. काही लोकांचं बोलणं चालू आहे की 11ला आम्ही आणलंय, 12ला आणलंय, 17ला आणलंय, 18ला आणलंय, असं काहीच नाहीये. ह्या 2024च्या GRला धरून आपण हे काम नियमाकुल करत आहोत आणि हा जो एरिया आहे हा ऑलरेडी त्यामध्ये येतोय. आता काल काही ठिकाणी काही लोकांनी दाखवलंय की आम्ही याचं उद्घाटन करून कार्यक्रम चालू केलेला आहे, पण अक्षरशः तो एरिया याच्यामध्ये नियमाकुलमध्ये बसतही नाही आणि तो बसू शकत नाही. त्याच्यामुळं जे काही गोष्टी होत आहेत त्याच खऱ्या जनतेला सांगाव्यात अशी मी या माध्यमाच्या वतीने सर्वांना विनंती करतो. ते म्हणतात की आम्ही खूप वर्षापासून कालावधीपासून याचा पाठपुरावा करतो, त्याच्यामुळेच हे शक्य झालं. नाही, पाठपुरावा जर करत होते तर सत्तेत होते, सत्ता आजपर्यंत त्यांच्या ताब्यात होती तर त्यांनी करून घ्यायला पाहिजे होतं. आम्हाला सत्तेत येऊन काही ते पदभार घेऊन जवळपास 1 महिना होतोय. महिनाभरात आम्ही मागच्या 35-40 वर्षापासून जे प्रलंबित विषय आहेत ते आम्ही 1 महिन्यामध्ये जर करू शकतो तर यांना इतक्या दिवसात का करता आले नाही. काही नगराध्यक्ष 15 वर्षापासून सत्तेत होते, त्यांच्याकडे सत्ता होती, सत्ता पॉवर करून घ्यायची सर्व क्षमता होती, तरी त्यांना करता नाही आलं आणि सत्ताही त्यांची जवळपास एक हाती होती. काय म्हणता येईल, श्रेयवादाचा विषय आहे का इथे? नाही, श्रेयवादाचा विषय नाहीये. बघा, आमचं म्हणणं श्रेय तुम्ही घ्यायला पाहिजे होतं ना. आजपर्यंत तुम्हाला जनतेनं निवडून दिलं, जनतेनं तुम्हाला प्रत्येक वेळी विश्वास टाकला, तुमच्या शब्दावर त्यांनी विश्वास ठेवून तुम्हाला त्या ठिकाणी बसवलं, पण तुम्ही जनतेसाठी काय केलंय हे जनतेला माहिती आहे आणि जनतेच्या काही आशा आकांक्षा तुमच्याकडनं पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे जनतेनं आम्हाला नवीन नाव येऊन इथे बसवलेलं आहे. तर आम्हाला आमचा कार्यकाळ 5 वर्षाचा आम्ही करणार, त्यानंतर आम्हाला तुम्ही विचारा आम्ही 5 वर्षात काय केलं काय नाही केलं. हा जाब तुम्हाला 5 वर्षांतर विचारावा लागेल, कारण अजून कामाला सुरुवातच झालेली नाहीये. नुकती ही सुरुवात आहे, अजून भरपूर कामं होणं बाकी आहेत. आणि जो श्रेयवादाविषयी तुम्ही म्हणताय, आम्ही जे स्वच्छतागृहांचे जे कामाला सुरुवात केलेली आहे, अक्षरशः हे कामं माननीय आमदार सिद्धार्थजी खरात साहेब यांच्या नेतृत्वात यांच्याच कारकिर्दीत झालेले आहेत. त्यामुळे ते श्रेय पूर्ण माननीय आमदार सिद्धार्थजी खरात आणि आमच्या सर्व टीम आम्हालाच येते आणि आम्ही ते घेणारच. याचं दुसऱ्यांनी श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये हे मी तुमच्या माध्यमातून सांगतोय. कारण तो जो अलॉट झालेला आहे जवळजवळ 2025ला झालेला आहे अलॉट पूर्ण, ते स्वच्छतागृह त्याच्या आधीचे नाही आहेत. आज आम्ही जे मूलभूत 3 गरजा आपण पहिल्यापासून जे शिकत आलो की अन्न, वस्त्र आणि निवारा या माणसाच्या 3 मूलभूत गरजा असतात. त्यापैकी एक निवाऱ्याचा जो हा विषय म्हणजे घराचा हा विषय आज मोठ्या ताकदीने आम्ही मार्गी लावतो आणि त्यामध्ये त्यांचा निवारा असेल, त्यानंतर त्यांचं 5 लाखाचं आयुष्यमान कार्ड असेल, हे आज नगराध्यक्ष साहेबांच्या हाताने आम्ही त्यांना देत आहोत. आणि आज म्हणजे खऱ्या अर्थाने व्यावसायिकाकडून आम्ही राजकारणात उतरल्यानंतर आज जे कार्य होत आहे त्या कार्याला पाहून जे आज कामगिरी आज चाललेली त्याला पाहून असं वाटतंय खरं पुढं की आपण आज योग्य दिशेने योग्य वाटचाल करतो, योग्य नेतृत्वात काम करतो, याचा आम्हाला अभिमान वाटतो. आज तुम्ही प्रत्येक म्हणजे वार्डातल्या नागरिकांच्या घरी जात आहेत, खूप मोठा आनंद नागरिकांना होत आहे. काय एकंदरीत भावना व्यक्त केल्या नागरिकांनी? तुम्ही आम्ही गेल्यानंतर काहींच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं असेल, या कॅमेऱ्यात जर काही लोकांनी पाहिलं असेल, ते पाणीच सगळं काही सांगून जातं या लोकांना की आत्तापर्यंत एक हक्काचं घर म्हणायला त्यांना नव्हतं. आज इथून पुढून हे जे घर आहे हे त्यांच्या नावाचं, त्यांच्या मालकीचं असणार आहे. उद्या सगळ्या लोकांना याच मालकीच्या घरावर घरकुलही शासनाकडून, नगरपालिकेकडून मिळणार आहे. त्यामुळे माझ्या हिशोबाने एक विकास नावाचा यज्ञ आमच्या नगरपालिकेने मांडलेला आहे आणि या विकासाचा जो घोडा आहे, जो अश्वमेध यज्ञातला जो विकासाचा घोडा आहे, तो विकासाच्या दिशेने भरधाव वेगाने किशोर भाऊ गारोळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही दौडतो आणि आम्हाला आशा आहे की तो विकास लवकरच, तो यज्ञ संपन्न होईल आणि नागरिकांच्या चेहऱ्यावर तो सगळं हसू, आनंद हे सगळं तुम्हाला आमच्यासोबत पाहते. आज खऱ्या अर्थानं प्रभाग 11 मधील जे आमचे नागरिक आहेत, आम्ही सर्व लोक, आमच्या प्रभाग 11 सर्व नागरिक हे मेहनत करून, मोलमजुरी करून जगणारे लोक सर्व आहेत. या ठिकाणी आज ह्या ज्या अतिक्रमित जागा ज्या 1998 पासून, काही 1995 पासून या जागा या ठिकाणी लोक राहतात. काही लोक या ठिकाणच्या लोकांच्या मनामध्ये ही भीती कायम असायची की आपल्या जागा जर आपल्या नियमाकुल नाही झाल्या
तर कदाचित कोणतं तरी गव्हर्नमेंट आपल्याला उठवून देईल किंवा आपले घरं मोडल ही भीती आज सन्माननीय नगराध्यक्ष किशोरभाऊ गारोळे यांनी यांच्यासोबत सर्व नगरसेवक सन्माननीय आमचे विलासभाऊ चनखोरे, निसारभाऊ अन्सारी, नितीनभाऊ खुपे, महेशजी रिंडे नगरसेवक, आमचे मित्र आकाशदादा घोडे पाटील या सर्वांच्या प्रयत्नातून जो GR आलेला आहे अतिक्रमित जागा नियमाकुल करण्याचा, त्या अनुषंगाने आज नगराध्यक्ष स्वतः व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व नगरसेवक स्वतः वार्डामध्ये प्रभागामध्ये घर टू घर फिरून नगर परिषदचे कर्मचारी यांना सोबत घेऊन घर टू घर फिरून जे लोकांना विश्वास देत आहेत त्यांच्याकडून त्यांच्या जागा नियमाकुल करण्यासाठी जे फॉर्म भरून घेत आहेत त्यामुळे सर्वत्र असं आनंदाचं वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. धन्यवाद. आकाशभाऊ घोडे आपल्यासोबत आहेत. शहराची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. शहराचा विकास गतिमान होत आहे. आकाशभाऊ काय भावना, काय सांगा? अतिशय चांगला उपक्रम हा सन्माननीय नगराध्यक्ष किशोरभाऊ गारोळे आणि जी टीम आहे इथली नगर परिषदमध्ये सर्व नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तसेच आमचे सहकारी व नगर परिषदचे कर्मचारी वर्ग यांनी या योजनेअंतर्गत सर्व जे अतिक्रमित घरं आहेत त्यांना नियमाकुल करून ते नियमाकुल झाल्यानंतर जे शासकीय योजना आहे ज्याचा लाभ या मंडईला इथले जे रहिवासी होते त्यांना बऱ्याच वर्षापासून त्याचा लाभ घेता येत नव्हता. ते घरं नियमित झाल्यानंतर किंवा नियमाकुल झाल्यानंतर या योजनेचा लाभ या सर्व इथल्या रहिवाशांना घेता येईल या उद्देशाने आज या कामाची सुरुवात प्रभाग क्रमांक 11 मध्ये आमचे विलास मामा चनखोरे असतील तसेच निसारभाई अन्सारी असतील यांच्या उपस्थितीमध्ये तसेच आमचे सर्व नगरसेवक पक्षाचे नगरसेवक यांच्या उपस्थितीमध्ये या घराचे मोजमाप करून ज्या घराचे समजा सर्व जुन्या ज्या पावत्या असतील त्यांच्याजवळ जे कागदपत्र असतील ते घेऊन हे नियमाकुल शासनाच्या GR नुसार नियमाकुल करून देण्याचं काम जे हाती घेतले त्या सगळ्यांच्या वतीने मी आपले आभार मानतो आणि पूर्ण जनतेला जो विश्वास दिला होता की हे जे कामं पूर्ण करू ते या माध्यमातून आता पूर्ण होत आहे असं मला वाटत आहे आणि जनता याच्यामुळे खुश आहे. आपण आता जनतेमध्ये जात आहे, लोकांच्या घरापर्यंत पोहोचत आहे, त्यांचे घर मोजमाप करतायत. एकंदरीत लोकांच्या व नागरिकांच्या काय भावना आहेत? अतिशय चांगलं वाटत आहे. त्यांच्या या मागणीकडे बरेच वर्ष झाले, जवळपास 30 ते 40 वर्ष झाले त्यांची ही मागणी आहे. याच्याकडे दुर्लक्ष केलं जात होतं. बरेच GR आले पण त्याचा पाठपुरावा कोणी केला नाही. पण सन्माननीय किशोरभाऊ गारोळे हे नगराध्यक्ष झाले आणि त्यांनी या GR नुसार याचा पाठपुरावा करून या लोकांना हे घरं नियमाकुल कसे करून देण्यात येतील याचा पाठपुरावा ते करत आहे. त्याच्यामुळं आनंदाचं वातावरण या रहिवाशामध्ये आहे.